नाशिक जिल्ह्यामध्ये ट्रकच्या चाकाखाली येऊन एका बालिकेचा मृत्यू झालाय। अर्पिता शिंदे असं या मुलीचं नाव आहे, जिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर आणखी 2 जण या अपघातात जखमी झाले। नाशिकच्या ओझर इथे सावित्रीबाई फुले चौकामध्ये असलेल्या पुलाखाली हा अपघात झाला। ट्रक चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता असा आरोप केला जातोय। शाळा सुटल्यानंतर ही मुलगी घरी जात होती आणि तेव्हाच हा अपघात झाला, ज्याच्यात तिचा मृत्यू झालाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, या चालकावर कारवाई झाली आहे का? या चालकाला ओझर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या सगळ्या संबंधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर शाळा सुटल्यानंतर आपल्या आई आणि बहिणीसह ही शिंदे नामक जी कुटुंब आहे ते घरी जात होतं आणि त्याच वेळेला टर्न घेत असताना हा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये दुचाकीवरून पडून बालिकेचा मृत्यू झालेला आहे। तर बहीण आणि आई यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर जे रुग्णालयामध्ये उपचार देखील केले जात आहेत। मात्र एकूणच जर बघितलं तर पुलाखाली झालेला हा अपघात आणि सिलेंडरने भरलेला ट्रक नेमका पुलाखालून कोणत्या दिशेने जात होता हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। मात्र एकूणच या अपघाताच्या नंतर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमाव जमलेला होता। नागरिकांमध्ये संताप या वेळेला पाहायला मिळत होता। मात्र तात्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी दाखल होऊन त्या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।